राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणारे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी 4 हुतात्मा पुतळा सोलापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्त्यापर्यंत गो एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन श्री गिरीशभाई शहा व समस्त महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलं होतं। गो एकता दौड कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनाने करण्यात आली। गोशाळेतील प्रत्येक पशूंना 100 रुपये चाऱ्यासाठी व व्यवस्थेसाठी अनुदान मिळावे याचे निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना हरिभक्तपरायण पुष्पलता पाटील महाराज व सुश्री उमा बिराजदार, महेशभाई भंडारी, केतनभाई शहा, हिंदवी सेना प्रमुख सुधीर भैरवाडे, प्रवीण तळे, विजयकुमार पिसे, अभय कुलते, विश्व हिंदू परिषद, RSS बजरंग दलाचे व हिंदू सेना कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले। प्रारंभी सौ आरती देवीदास मेटकरी, अण्णासाहेब सुपरवर, मधुकर पारपल्लीवार, विजू यादव, शुभम साठे, राजेश वडशेरला, सुभाष राजपूत यांच्यासह गोसेवक या कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना सुधीर भैरवाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली। राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, आज पोलादी पुरुष यांची जयंती, त्यामुळं आज आम्हाला वर्ण सांगण्यात आलेले गोसेवा आयोगाकडून की सर्व जिल्ह्यातून गोदिंडी काढण्यात यावी। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की एका न्यायाधीशाने न्यायालयात निकाल दिला होता की गोमाता वाचलं तर आपला देश वाचल, गोमाता संपली तर आपला देश संपल, आणि गोमाता आहे तर आपलं अस्तित्व आहे। आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण की पूर्ण जगाच्या पाठीवर आज प्रत्येक देशामध्ये भारतीय गोवंशाला आज खूप मागणी आलेली आहे आणि त्यामुळं हे देशी गोवंश टिकावं, वाढावं, त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे। त्यामुळं आज आपण सरकारला जे प्रतिदिन 50 रुपये देत आहे सरकार, ते प्रत्येक 100 रुपये वाढवलं पाहिजे आणि गोशाळेमध्ये पत्र्याचे शेड, पाण्याची व्यवस्था, चारा पाण्याची व्यवस्था ही वाढली पाहिजे। यासाठी आज आम्ही सरकारला निवेदन देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर हे मागणी पूर्ण करा आणि गेल्या वेळेला जे पाठीमागचं राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा सरसकट द्या आणि जे पूर परिस्थितीमध्ये आता जे काही लोकांचे जनावरं गेलेले आहेत, गोमाता संपलेली आहे, त्यांना परत पूर्वस्थितीमध्ये आणून त्यांच्या दरवाजामध्ये हे देशी गोवंश राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो। जय श्रीराम, जय गोमाता। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।